नमस्कार मंडळी, मी प्रिया. तुमचं स्वागत आहे पॅनफुल डिलाइट्स या माझ्या चॅनलवर. सध्या पावसाळ्याचे दिवस चालू आहेत आणि या दिवसात काहीतरी चटपटीत खावेसे वाटते. तर असाच एक चटपटीत पदार्थ जो सगळ्यांच्या आवडीचा आहे तो म्हणजे मोमोज. बाहेरच्या अनहायजेनिक पद्धतीने बनवणाऱ्या मोमोजपेक्षा आपण बघूया घरच्या घरी चविष्ट आणि पौष्टिक मोमोज कसे बनवायचे, तेही मैदा न वापरता. आपण त्याचबरोबर झणझणीत अशी मोमोजची चटणी बघणार आहोत. सर्वात प्रथम आपण मोमोजचे पीठ मळणार आहोत. त्यासाठी काय साहित्य लागते ते बघूया. मी 1 वाटी गव्हाचे पीठ आणि 250 ग्राम बारीक रवा घेत आहे आणि 1 वाटी गरम पाणी घेणार आहे. सर्वात प्रथम आपण परातीमध्ये 150 ग्राम बारीक रवा घेऊया आणि त्यामध्ये गरम पाणी ओतून चांगले पीठ मळून घेऊया, जेणेकरून त्याच्या गुठळ्या होणार नाहीत. आता हा रवा सगळे पाणी शोषून घेतो आहे, त्यामुळे आता आपण थोडे थोडे पाणी घालून चांगले मळून घेऊया. या एवढ्या प्रमाणात 20 ते 25 मोमोज तयार होतात. आता हातांनी सगळ्या गुठळ्या मोडायच्या आहेत आणि शिल्लक राहिलेला रवाही यामध्ये घालून चांगले पीठ मळून घ्यायचे आहे. हे पीठ मळताना गरम पाणी वापरायचे आहे, जेणेकरून रवा लवकरात लवकर मऊ होईल. आता हे मिश्रण थोडे चिकट दिसत आहे, पण यामध्ये शिल्लक रवा घातल्यावरती हे मिश्रण चांगले एकजीव होईल. आता हा पूर्ण 250 ग्राम रवा मी मळून घेतला आहे. आता यामध्ये लागेल तेवढे गव्हाचे पीठ घालून चांगले मळून घेऊया. हे पीठ घट्टसर मळून घ्यायचे आहे, कारण हे पीठ आपण 15 ते 20 मिनिटांसाठी झाकून ठेवणार आहोत. त्यानंतर हे पीठ मऊ होईल. आता हे पीठ चांगले मळून झाले आहे. आपण याला झाकून ठेवूया 15 ते 20 मिनिटांसाठी. आता आपण मोमोजच्या सारणासाठी काय साहित्य लागते ते बघूया. 1 कप किसलेला कोबी, अर्धा कप किसलेले गाजर, 1 बारीक चिरलेला कांदा, 1 कप भिजवलेले सोयाबीन वडी, 1 छोटा चमचा कोथिंबीरीची देठ, अर्धा कप चिरलेली शिमला मिरची, 2 हिरव्या मिरच्या, 6 ते 7 लसणीच्या पाकळ्या, 1 इंच किसलेले आले, 1 मोठा चमचा अरोमॅट पावडर, 1 मोठा चमचा काळी मिरी पावडर, 2 मोठे चमचे बटर, चवीनुसार मीठ, 1 छोटा चमचा सोया सॉस आणि 1 मोठा चमचा तेल. सर्वात प्रथम आपण कोबी आणि गाजर शिजवून घेऊया. त्यासाठी गॅसच्या मध्यम आचेवरती पाणी गरम करूया. पाणी गरम झाले की त्यामध्ये किसलेला कोबी आणि किसलेला गाजर घालून एक उकळी येईपर्यंत शिजवून घेऊया. असे केल्यामुळे कोबीतील कच्चेपणा निघून जातो आणि मोमोजची चव अजून चांगली लागते. 30 ते 40 सेकंदापर्यंतच शिजवायचे आहे. जास्त शिजवू नये, त्यामुळे कोबी विरघळण्याची शक्यता असते. आता एक उकळी आली आहे. आपण गॅस बंद करूया. आता गरम असतानाच आपण यामधले पाणी काढून घ्यायचे आहे. आता कोबी आणि गाजर चांगले पिळून घेऊन कोरडे करायचे आहे आणि एका प्लेटमध्ये ठेवायचे आहे. सारणामध्ये पाणी राहिले की मोमोज वाफवताना किंवा शिजवताना आतून ओले राहते, त्यामुळे कवर भिजून जाते आणि मोमोज फुटण्याची शक्यता वाढते. सारण ओलसर असल्यास भरताना पारीमधून बाहेर येतं किंवा स्लिप होतं, त्यामुळे मोमोजचा आकार नीट जमत नाही. त्यामुळे शक्य असल्यास सारणामध्ये जास्त पाणी राहू देऊ नये. अशा प्रकारे मी सर्व कोबी आणि गाजर पिळून घेतले आहे. आता आपण सोयाबीनच्या वड्याही पिळून घेऊया. सोयाबीनच्या वड्या कशा शिजवायच्या, तर एका भांड्यात गरम पाणी घेऊन त्यामध्ये मीठ घालायचे आणि सोयाबीनच्या वड्या भिजत ठेवायच्या. 5 ते 10 मिनिटांनंतर त्या वड्या फुलतात आणि शिजतात आणि त्यानंतर त्यातील अतिरिक्त पाणी काढून टाकायचे. आता या वड्या आपण मिक्सरमधून बारीक वाटून घेऊया. हे बघा, असे वाटून झाले आहे. आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण 2 हिरव्या मिरच्या आणि 6 ते 7 लसणीच्या पाकळ्या वाटून घेऊया. हे बघा, आता वाटून झाले आहे. आता आपण सारण करूया. त्यासाठी कढईमध्ये 2 मोठे चमचे बटर घालूया आणि 1 मोठा चमचा तेल घालूया. हे सारण आपण गॅसच्या मोठ्या आचेवरतीच करायचे आहे. आता यामध्ये वाटलेली मिरची आणि लसूण घालूया. आता यामध्ये 1 इंच किसलेले आले, 1 छोटा चमचा कोथिंबीरीची देठ, 1 बारीक चिरलेला कांदा घालून चांगले परतवून घेऊया. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूया. अर्धा कप बारीक चिरलेली शिमला मिरची घालून चांगले परतवून घेऊया. आता यामध्ये 1 मोठा चमचा अरोमॅट पावडर, 1 मोठा चमचा काळी मिरी पावडर आणि 1 छोटा चमचा सोया सॉस टाकून चांगले ढवळून घेऊया.
आता यामध्ये कोबी, गाजर आणि सोयाबीन घालून चांगले परतून घेऊया. हे सारण आपल्याला गॅसच्या मोठ्या आचेवरतीच परतवून घ्यायचे आहे, जेणेकरून ह्यातील पाणी निघून जाईल आणि हे सारण कोरडे होईल. आता हे सारण एकजीव झाले आहे. आपण गॅस बंद करूया आणि हे थोडे थंड करूया. आता आपण मोमोज तयार करूया. त्यासाठी पिठाचा एक गोळा घेऊया आणि तो गोळा घेतल्यावरती लगेच पीठ झाकून ठेवूया. आता या छोट्या गोळ्यापासून आपण पोळपाटावर एक छोटी पातळ पोळी लाटायची आहे. मोमोजचा आकार एकसमान येण्यासाठी आपण या डब्याच्या साहाय्याने पारी कापणार आहोत आणि एक्स्ट्राचे पीठ काढून ठेवणार आहोत. आता ही पारी थोडी जाड आहे, त्यामुळे आपण लाटून घेतो आहे. आता ही पारी हातावर घेऊन आपण यामध्ये सारण भरणार आहोत. आता जसे आपण मोदकाला कळ्या पाडतो तशा कळ्या पाडायच्या आहेत आणि त्या एकमेकांना अशा चिटकवायच्या आहेत. अशा प्लेट्स चिटकवल्यानंतर लास्टला मागचा भाग पुढच्या भागाला चिटकवायचा आहे. हे बघा, हे असे व्यवस्थित चिटकवायचे आहे. हे एकमेकांना व्यवस्थित चिकटले पाहिजे, नाहीतर वाफवताना सारण बाहेर येण्याची शक्यता असते. त्यामुळे ह्याच्या कडा व्यवस्थित चिटकवायच्या. आता मागच्या बाजूने दोन्ही साईडनी हे असे गोलाकार करायचे, म्हणजे आपला मोमोज तयार होतो. आता आपण एक सोपी पद्धत बघूया. मी एक पारी लाटून घेतली आहे, त्यामध्ये मध्यभागी सारण भरले आहे. आता ह्या पारीच्या कडा आपण एकमेकांना चिटकवून घेऊया, जसे आपण करंजीसाठी करतो तसे. आता ह्याच्या दोन्ही बाजूच्या कडा एकमेकांना चिटकवून घेऊया. हे बघा, अशा प्रकारे एक मोमोज तयार होतो. आता आपण अजून एक पद्धत बघूया. त्यासाठी सारण मध्यभागी भरून घेऊया आणि जसे आपण मोदकाला कळ्या पाडतो तसे सर्व बाजूनी कळ्या पाडून घ्यायच्या आहेत. मोमोज बनवण्याची जी पद्धत तुम्हाला सोपी वाटली आहे त्या पद्धतीने तुम्ही मोमोजला आकार द्या आणि मोमोज वाफवून घ्या. हे बघा, माझं सर्व बाजूनी कळ्या पाडून झाले आहे. आता ह्या कळ्या सगळ्या एकत्र फिरवायच्या आहे, पण एकाच दिशेने हे सर्व कळ्या आल्या पाहिजे. आणि अशा प्रकारे ह्या कळ्या बंद करायच्या आणि आपला एक मोमोज तयार होतो. आता मी जो पहिला प्रकार दाखवला होता त्याप्रमाणे परत एकदा मोमोज करून दाखवते आहे. अशा प्रकारे कळ्या पाडायच्या आहेत. अर्ध्या गोलाकार कळ्या पाडायच्या आहेत. त्यानंतर त्या कळ्या एकमेकांवरती अशा चिटकवायच्या आहेत. आता मागचा भाग आणि पुढचा भाग एकमेकांना असा चिटकवायचा आहे, जेणेकरून सारण बाहेर नाही आले पाहिजे. आता वरच्या बाजूनी हलक्याशा दाबायच्या आणि साईडच्या दोन्ही कडा गोलाकार फिरवायच्या आहेत. हा आपला एक मोमोज तयार होतो. जसे जसे मोमोज तयार होतील तसे ते ताटलीमध्ये एका ओल्या फडक्याच्या खाली ठेवायचे आहे. आता आपण मोमोज वाफवून घेऊया. त्यासाठी चाळणीला तेल लावून घेऊया. आता आपण मोमोज चाळणीमध्ये वाफवायला ठेवूया. त्यासाठी दोन मोमोजच्या मध्ये थोडे अंतर ठेवूया. आता या मोमोजवर आपण थोडे तेल लावूया, जेणेकरून जे काही सुकलेले मोमोज असतील त्यांना ओलसरपणा येईल. आता हे मोमोज आपण वाफवायला ठेवूया. जसे आपण मोदकासाठी वाफवतो त्याप्रमाणे हे वाफवायचे आहेत आणि 10 ते 15 मिनिटांनंतर चेक करायचे आहे. मोमोज तयार झाले कसे ओळखायचे? एका मोमोजला बोटांनी स्पर्श करायचा आणि जर ते चिटकत नसेल तर समजून जायचे की मोमोज तयार झाले आहेत. आता हे मोमोज 10 मिनिटांनंतर वाफवून झाले आहे. आपण ते बाजूला काढूया. आता आपण मोमोजची चटणी कशी करायची ते बघूया. एका छोट्या कढईमध्ये 2 चमचे तेल घेऊया. तेल गरम झाले की त्यामध्ये 6 ते 7 लसणीच्या पाकळ्या टाकूया आणि 1 इंच आले टाकून चांगले परतवून घेऊया. आता यामध्ये 3 ते 4 भिजवलेल्या लाल मिरच्या घालूया आणि चांगले परतवून घेऊया. आता यामध्ये चिरलेले 3 मोठे टोमॅटो टाकूया. चवीनुसार मीठ टाकून हे मिश्रण चांगले परतवून घेऊया. आता यामध्ये 1 मोठा चमचा लाल मसाला, 1 मोठा चमचा धने मसाला घालून चांगले परतवून घेऊया. आता यामध्ये अर्धा कप पाणी घालून चांगले शिजवून घेऊया. आता यामध्ये 1 छोटा चमचा लिंबाचा रस आणि 1 छोटा चमचा साखर घालून मिश्रण चांगले ढवळून घेऊया.
आता टोमॅटो चांगले शिजले आहेत. आपण गॅस बंद करूया आणि हे मिश्रण थंड करून घेऊया. आता हे थंड झाले आहे. आपण हे मिक्सर मधून वाटून घेऊया. जर तुम्हाला या चटणीमध्ये थोडे पाणी घालायचे असेल तर 2 मोठे चमचे पाणी घालून ही चटणी वाटून घेऊया. आता ही चटणी तयार झाली आहे. आपण एका भांड्यामध्ये काढूया. ही बघा, ही चटणी किती मस्त तिखट झणझणीत झाली आहे. आता आपण गरमागरम मोमोज सर्व करूया. हे मोमोज गरमागरम खाण्याची मजाच काही निराळी आहे. खाण्याआधी हे मोमोज थोडे वाफवून घ्या आणि मगच खा. खूप छान लागतात हे मोमोज. तर अशा प्रकारे आपले गरमागरम स्वादिष्ट मोमोज तयार झालेत. छान स्टीम होऊन आतलं सारण पूर्णपणे शिजलंय आणि बाहेरून नरम सरम पीठ अगदी तोंडात विरघळणार. बरोबर दिलेली चटणी तर लज्जत आणतेच. जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, कमेंट्समध्ये सांगा तुमचे फेवरेट मोमोज प्रकार आणि अजून अशाच भन्नाट रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.